नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॅमिली मेंबरचा आधार कार्डवरील ॲड्रेस चेंज करण्याचा फॉर्म भरला होता. त्याला आता 72 आवर्स कंप्लीट झाले आहेत. चला तर मग पाहूया ॲड्रेस चेंज झाला का. प्रथम आपल्याला गुगलवर जावं लागेल. गुगलवर myAadhar.uidai.gov.in ह्या वेबसाईट सर्च करायचे आहे. वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्ही आधारच्या वेबसाईटवर मेन पेजला जाल, लॉग इन पेजला. यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्यावर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यावर प्रथम आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यावर साईडच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा कोड दिला आहे तो कॅप्चा कोड येथे एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर करून झाल्यावर लॉग इन विथ OTPला क्लिक करायचं. लॉग इन विथ OTPला क्लिक केल्यानंतर जो आपल्या आधारशी नंबर लिंक आहे त्यावर OTP येणार. तो OTP इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यावर हो लॉग इन केल्यावर अशा प्रकारे तुमचा आधारची वेबसाईट लॉग इन झाली आहे. राईट साईडला तुमचा फोटो दिसेल आधारवरचा. चला तर मग आता आपण बघूया आधार कार्ड कसं डाउनलोड करतात. सेकंडवाला ऑप्शन डाउनलोड आधार. डाउनलोड आधारला क्लिक केल्यावर अशा प्रकारची वेबसाईट दिसेल. राईट साईडला तुमचा फोटो असणार. चला तर मग खाली जाऊया. आधारची ॲड्रेस चेंज झाला का. येस, ॲड्रेस चेंज झालेला आहे. माझा जुना फ्लॅट नंबर होता 1722 आणि आता आहे 2005. डाउनलोड करूया. डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड असलेली PDF डाउनलोड होईल. ह्याचा पासवर्ड म्हणजेच काय तर तुमच्या नावातली पहिली 4 अक्षर आहे आणि तुमच्या जन्मतारखेतलं इयर म्हणजे तो साल. अशा प्रकारे तुम्ही ज्याचं नाव 3 अक्षरे असेल त्यांनी 3 अक्षरीच एंटर करून आपले बर्थ डेटमधलं इयर एंटर करायचं. अशा प्रकारे माझी PDF ओपन झाली आहे. सिग्नेचर पण व्हेरीफाईड आहे. ही PDF तुम्ही अशीच सेव्ह करा म्हणजे सिग्नेचर तुमची व्हेरीफाईड सेव्ह राहील. त्याला आता मी सेव्ह ॲज PDF करतो म्हणजे पासवर्ड निघून जाईल. त्यासाठी मी प्रिंटरमध्ये जाणार. प्रिंटरमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF ऑप्शन सिलेक्ट करणार. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर प्रिंटवर क्लिक करणार. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर मला PDF कुठे सेव्ह करायचे आहे ते लोकेशन मी सिलेक्ट करणार. मी डेस्कटॉपला सेव्ह करणार आहे तर मी डेस्कटॉपला सिलेक्ट केलं. डेस्कटॉपला ऑलरेडी सेम नावाची फाईल आहे त्यामुळे थोडा नावामध्ये बदल केला आणि फाईल सेव्ह केली. ओके. अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या फॅमिली मेंबरचे आधार कार्डवरील ॲड्रेस चेंज करू शकता. ही फाईल डाउनलोड झाली आहे तर तुम्ही पण नक्कीच करून बघा. ह्या तुमच्या वेबसाईटला तुम्ही रेटिंग देऊ शकता. तशी चांगली वेबसाईट आहे. मला तर ही UDIची सर्व्हिस खूप आवडलेली आहे. यामुळे माझा खूप सारा वेळ वाचला. तर तुम्ही पण तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही नक्कीच ही वेबसाईट ट्राय करा. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग मी समीर तुमची रजा घेतो. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.